वंशाचे राजकुमार आपल्या सत्यनिष्ठेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहेत। राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा। कौसल्या महाराणी प्रभू रामचंद्राची आई, तर कैकेयी ही भरताची आई। एकदा युद्ध प्रसंगी कैकेयीने राजा दशरथाला मदत केली। राजा दशरथाने खुश होऊन 2 वर मागण्यास सांगितले। तिने चालाखीने 2 वर रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी मागितले। पहिला वर, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणे। दुसरा वर, भरताला राज्याभिषेक करून राजगादी देणे। पित्याच्या आज्ञेचे पालन आणि मातेच्या वचनाची पूर्ती होण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष सीता माता आणि बंधू लक्ष्मण यांच्या सोबत वनवासाला गेले। वनवासात असताना लंकेचा राजा रावणाने कपटाने सीतेचे अपहरण केले आणि माता सीतेला आपल्या अशोक वनात बंदी करून ठेवले। प्रभू रामाने आणि लक्ष्मणाने अनेक संघर्ष करून आणि हनुमानाच्या मदतीने रावणाच्या लंकेवर आक्रमण केले, रावणाचा वध केला आणि माता सीतेची सुटका केली। 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता अयोध्येत परतले। त्यांच्या येण्याने संपूर्ण अयोध्या नगरीत आनंद उत्सव साजरा झाला। प्रभू श्री रामाचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे सत्य, न्याय आणि धर्माचा विजय आहे। रामराज्याची स्थापना हा एक अहो बाबा, मी काय म्हणतोय, आपण लोन काढू आणि मोठा उद्योग सुरू करू। मी बोललोय तो फायनान्स कंपनीच्या मॅनेजरशी, देतो बोललो 20 लाख रुपये लोन। फक्त लोन फाईल पास करायसाठी 10,000 रुपये प्रोसेसिंग फीस द्यावी लागेल। अरे पण एवढं पैसा आणायचं कुठून? पगार झालाय ना आज तुमचा? आण इकडे ते पैसा, उधारी द्यायची लोकांची। म्हणजे आम्ही कुठं सुधारायचं बोलतोय तर त्यासाठी पैसे नाही। अरे बाबा संदीप, अशी चिडचिड काय करू नको। कमल, त्यातलं 5,000 ठेव तुझ्याकडे उधारी पाधारी द्यायला आणि 5,000 दे त्याला। अहो पण त्यात उधारी मिटणार आहे का? ते बघू, करू काहीतरी। पण पोरग म्हणतोय ना उद्योग करायचा, करू दे ना त्याला। तो म्हणतोय ना की थोडं पैसे दिलं की लोन पास होईल, मग करता येईल उद्योग सुरू। आणि हे बघ, आपण आपल्या लेकराला स्वतःच्या पायावर उभा करायला मदत नाही करायची तर दुसरं कोण करणार आहे होय? संदीप, त्यातलं 5,000। नमस्कार, मी सुनील मधुरे। आपण पाहत आहात TV 125 MS। तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये विविध गणपतीचे डेकोरेशन्स आम्ही आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे। तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की जे डेकोरेशन्स आहेत कशा प्रकारे ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि काय वैशिष्ट्य होतं। खूप साऱ्या सुंदर अशा गणपती ह्या ठिकाणी आहेत आणि खूप सारं सुंदर असं डेकोरेशन वेगवेगळ्या गणेश मंडळाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी दाखवण्यात आलं। तर आपण पहा की सुंदर गणपतीच्या पण खूप सुंदर अशा मूर्त्या ह्या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकता अप्रतिम ह्या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या आहेत। तर आपण पाहू शकता विविध देखावे, खूप सुंदर पद्धतीचे ह्या ठिकाणी देखावे होते देगलूर शहरामध्ये। आणि ही जी गणपतीची मूर्ती आहे पहा, हे बालाजीच्या स्वरूपात व प्रभू रामाच्या स्वरूपात दिसते। तर ह्या ठिकाणी मी आपल्याला थोडंसं अजून जवळून दाखवायचा प्रयत्न करतो। सुंदर अशा ह्या ठिकाणी मूर्त्या होत्या। खूप सुंदर सुंदर देखावे देगलूर शहरामध्ये सादर करण्यात आले। यापूर्वी आपण पाहिलं होतं सुरुवातीचे 2 जे देखावे होते ते कशा प्रकारे होते। हे आहे बघा, ह्या ठिकाणी मत्स्य रूप धारण केलेले विष्णू
या ठिकाणी आपल्याला दिसतं. लाईव्ह आहे. गणपती पण खूप सुंदर आहे. या ठिकाणी मत्स्य रूप भगवान विष्णूंचं या ठिकाणी त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. देखावा त्यांनी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर असा देखावा होता. खूप सारे लोक या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यात चित्रीकरण करत आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक मुलींबद्दल एक खूप छान असा संदेश पण या गणपतीच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. इकडं आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. महादेव आहे, गणपती आहे आणि गाय आहे. सुंदर असे देखावे देगलूर शहरामध्ये या ठिकाणी झालेत. तर पहा, डेकोरेशन पण ह्या ठिकाणी खूप सुंदर असं दिसते. या ठिकाणी काही त्यांनी स्लोगन्स काही दिलेले आहेत. हे पहा काय म्हणतात हे. आपण एक गणपती आहे. गणपती पहा आपण. अगदी जवळून मी दाखवायचा प्रयत्न करतो. सुंदर असा गणपती आहे आणि बाहेर एक वानर या ठिकाणी बसलेला आहे गणपतीच्या जवळ. पहा, ही शेषनागाची गणपती आहे. पाठीमागे शेषनाग आहे. खूप सुंदर असा गणपती ह्या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता. ही एक रामपूर रोडचा राजा, ही एक पण एक सुंदर गणपती आहे. असं वाटतं की गणपतीला पाहतच राहावं. सुंदर पद्धतीच्या गणपत्या देगलूर शहरामध्ये आहेत. काहींनी खूप छान असं डेकोरेशन आणि देखावेसुद्धा त्यांनी केलेले आहेत गणपतीच्या माध्यमातून. तर आपण पहा, जवळून आपल्याला मी एकदम अगदी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो. हे पहा, हे भक्त मोबाईलमध्ये चित्रीकरण करत आहेत गणपतीचं, कारण दुसऱ्या दिवशी विसर्जन आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. बघा, एकदम सुंदर देखणी मूर्ती आहे. हातात धनुष्यबाण आहे. प्रभू श्रीरामच्या हातात जे धनुष्य होतं तेच धनुष्य दाखवायचा प्रयत्न या मूर्तीच्या माध्यमातून केला असावा. मूर्ती कुठली असावी, कुठून आलेली असेल, कमेंट करून मला नक्की सांगा आपण. तर अजून मी आपल्याला पुढचा जो गणपती आहे तो दाखवतो. तर आपण पहा, या ठिकाणी काही गणपती आहेत. तर एकदम आपल्याला जवळून दाखवतो मी. गणपती एकदम आपल्याला जवळून दाखवतो. तर पहा, आपण चाललो जास्तीत जास्त गणपती कवर करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर हे गणपती आहे पहा. खूप सुंदर अशी महादेवाची पिंड या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि गणपती पण जी आहे ती खूप मनमोहक आहे. खूप सुंदर या ठिकाणी रांगोळी पाहू शकता आपण. खूपच सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी रांगोळीसुद्धा त्यांनी काढलेली आहे. गणपती पण खूप छान आहे.